जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर भटकंती विथ स्वप्नील। आज आहे चैत्र पौर्णिमा, म्हणजेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री ज्योतिबा राया यांची यात्रा कोल्हापूर येते। तर आता मी थांबलो आहे कॅबची वाट पाहत। आता वाजलेत 4:15। तर आता कॅब येईलच 1-2 मिनटात। मग आता इथून पुढचा प्रवास करूया आपण। सी यू। तर मित्रांनो, मी आता आहे बस स्टँडवर। आता इथून बस पकडेल आणि कोल्हापूरला जाईल। सध्या कोल्हापूर इथे जायचं आपल्याला ज्योतिबाच्या यात्रेला। अजून तशी फारशी काही रेलचेल नाही आहे स्टँडवरती। हळूहळू पब्लिक येईल। तर चला आपण आसनस्त होऊया आणि जाऊया कोल्हापूरला। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीत, अर्थातच कोल्हापूरमध्ये। आत्ता नुकताच मी कोल्हापूर स्टँडवर उतरलो आहे। आता इथून पुढे ज्योतिबा डोंगरावर जायचं आहे। आता बघूया बसची व्यवस्था कुठे आहे। बहुतेक एका कॉर्नरला कुठेतरी त्यांनी बस स्थानक केलेलं आहे, एक टेम्पररी, जेणेकरून भाविकांना सोयीस्कर पडावं। तर चला आता आपण जाऊया ज्योतिबा डोंगराच्या बाजूला। तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे वाडी रत्नागिरी, म्हणजेच ज्योतिबाच्या डोंगरावर। कोल्हापूर प्रशासनाने चांगली व्यवस्था ठेवली आहे, ट्रॅफिक चांगलं हँडल करतायत, बसची सोय उत्तम केलेली आहे। ते काय आता जस्ट त्या मागे थांबलेल्या लाल बसमधनं मी उतरलो आहे। काही भाविक दर्शन घेऊन परत चाललेत। एकदम मस्त व्यवस्था केलेली आहे। बस स्टँड केलं या बाजूला। आता थोडंसं आपल्याला चालत जावं लागणार आहे। काही भाविक आपले दर्शन घेऊन आलेले पलीकडे दिसते बघा तुम्हाला, क्यू आहे। चला आता आपल्याला या बाजूला जायचं आहे खरं तर। हळूहळू आता आपण जाऊया। आमचे नेहमीचे गुरव आहेत, त्यांच्या घरी, चिखलकर असं त्यांचं नाव आहे। मला वाटतंय पंढरपूर यात्रा जी आपली आषाढी वारी असते त्या थोडीशीच ही यात्रा आहे। फक्त फरक एवढा आहे, पंढरपूरच्या वारीला बहुतेक करून देहू, आळंदी, विविध तीर्थक्षेत्रातून लोक चालत येतात, इथे बसने येतात। काही लोक येतात चालत देखील। इथं शासनकाठी असतात मानाच्या, त्या मंदिराच्या कळसाला भिडवतात। तर तोही सोहळा आपल्याला बघायचा आहे। बघूया किती कव्हर करता येते आपल्याला, कारण गर्दी प्रचंड असणार आहे, लाखाच्या घरात गर्दी आहे। भटकंती विथ स्वप्नील। आपले भाविक भेटले तिकडे। कुठून आहात आता तुम्ही? हातकलंगडे। मी पण कोल्हापूरचाच आहे, नरसिंहवाडी पण राहिला पुणे। अच्छा, चला मी पुण्यावरून आलो आहे। भटकंती विथ स्वप्नील म्हणून माझं चॅनल आहे। मोस्टली इतिहास आणि अशी मंदिरं, शिल्प वगैरे असतात ना, त्याच्यावर माझे ब्लॉग असतात। चला भेटूया। दर्शन वगैरे करून आलेले दिसतात तुम्ही? हां का? नाव काय चॅनलचं? भटकंती विथ स्वप्नील। चलो, थँक्यू। आम्हाला परत घ्या, नाही कट करतील आमचं तेवढंच। नाही, माझ्याबरोबर पण फ्रेममध्ये आहात ना तुम्ही। चला आता आम्ही जातो आमच्या गुरुवाकडे पहिलं, मग दर्शनाला। चला भेटूया। नक्की ये की। सांग मला ज्योतिबाच्या नावानं, सांग मला। तू ये घेऊ, तू राहिला ना। मी नरसोबाच्या वाडीचा शिकायला काय? हां, पण राहिला पुण्यामध्ये। चलो, हां यूट्यूबमध्ये। ते पण दादा भेटले। इथं ओळखीची गरज पडत नाही कोल्हापुरात, आहे का नाही? वसुदैव कुटुंबकम म्हणतात, त्याचा खरा अर्थ आता बघू। रात्री एक शासनकाठी आली आहे, तुम्हाला दाखवत होती।
यात्रा सोहळ्याला शासनकाठी पूर्णाला सुरुवात करणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या चैत्र यात्रा सोहळ्याच्या शासनकाठी सोहळ्याचा लाभ घ्यावा. मित्रांनो, आता तुम्ही पाहताय ही आहे शासनकाठी क्रमांक 1. अशा जवळजवळ शेकडो शासनकाठ्या ह्या कळसाला भिडवल्या जातात आणि मग नंतर यमाई देवीकडे प्रस्थान करतात.
तर मित्रांनो, आशा करतो मी की तुम्हाला ज्योतिबाची पालखी दिसली असेल. अजूनही बरेचसे भाविक इथे थांबलेत. ज्योतिबाच्या नावाने हे काही भाविक वाठार येथून मला भेटले होते. आमचे फौजी बंधू. थोडंसं मागे चला, अजून उजेड येईल व्यवस्थित इकडे. या अजून मागे या. ओके, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. मी लिंक पाठवेल तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओची. नक्की पहा. थँक्यू. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. आहा, भक्तिमय वातावरण झालेलं आहे. सगळीकडे गुलालाचा सडा पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अजूनही उत्साह आहे. मजा आली. पालखीचं दर्शन एवढं सुंदर झालं. एवढं हनुमंताचा फोटो आहे. आता आपल्याला जायचंय पुण्याच्या दिशेला.
पालखी निघताच जो तो आपापल्या मुक्कामाकडे चाललाय. चला आता आपण आपल्या परतीचा प्रवास सुरू करूया. पहिले जायचं आहे कोल्हापूरला. आता बसला किती वेळ लागतो आपल्याला काय जाणे. हा 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 काय दिलासा वाटतं. हवा इतकी सुंदर आहे इथे, थंड हवा. हो जिकरीचं काम होतं गर्दीमध्ये. बापरे धक्काबुक्की सहन करत. एक तर लोकांची संख्या एवढी असते इथे, नक्की कळत नाही मार्ग की कुठल्या बाजूला वळायचं आहे, कुठल्या बाजूला मंदिर आहे. कळस फॉलो करत करत मंदिराला प्रदक्षिणा मारून कसं तरी गुरुवांचं घर शोधलं आमच्या. चला आपण जाऊया आता बस स्टँडकडे. तिथे मेडिकल कॅम्पही केला होता. प्रशासनाचं अगदी उत्तम काम आहे. कोणाला काही आरोग्याची समस्या झाली तर त्याला इथे याचा मोफत लाभ घेता येईल. चला चांगलं. हे खरे आपल्या महाराष्ट्राचे हिरो आहेत. धन्यवाद दादा. प्रत्येक जण कसा गुलालाने नाहून निघालाय बघा. मस्त यात्रा संपन्न झाली. पोलीस प्रशासनाने खूप छान इथे खरं हँडल केलं सगळं. कुठलाही गोंधळ कुठलाही गडबड होऊ दिला नाही. इतके लाखो पब्लिक हँडल केलं यांनी. आज खरंच यांना ग्रँड सॅल्यूट दिला पाहिजे. हा हा हा. आणि विशेष म्हणजे कसं होतं, नेहमी बऱ्याच ठिकाणी आपण गणपतीत पाहतो की पुण्यासारख्या ठिकाणी देखील पोलीस चिडचिड करतात, इथून नाही तिथे जा, हुसकावून लावतात. तसं काही प्रकार आज इथे पाहण्यात नाही आला, पण मजा आली. बैलगाडी बघूया आपण. सगळे विसावा घेतात इथे, विश्रांती. रात्रंदिवस चालून इथे आले. मस्त झाडाखाली बांधून ठेवलेत बघा कसं. सारा दाना पाणी झाल्यानंतर ह्या गाडीतनं प्रवास करायची मजा ज्यांनी अनुभवली आहे ना, त्यांनीच खरं जीवन जगले असं म्हणलं पाहिजे. कारण आत्ताची जी जेन झी ज्याला आपण म्हणतो, त्यांनी लक्झरी कार्स, फ्लाईट, AC ट्रेन यामध्ये प्रवास केला आहे. मेट्रोनी केला आहे, मोनोरेलनी केला आहे. पण बैलगाड्याची मजा काही और आहे. चला आता आपण झपाझपा पावलं टाकून जाऊया बस स्टँडकडे. कारण प्रचंड गर्दी आहे. आता जागाही मिळाली पाहिजे आपल्याला बसमध्ये. 2-4 बस सोडाव्या लागतात असं वाटतंय. चला कोल्हापूरच्या दिशेने जाऊया आपण आता. मित्रांनो फायनली आपला परतीचा प्रवास होतोय सुरू. मी आहे आत्ता कोल्हापूरमध्ये. शिवनेरी बस मिळालेली आहे. आता जाईन स्वारगेटला, मग आपल्या